पंढरपूर येथे 8 वर्षानंतर पार पडलेल्या आमसभेवरून समाज माध्यमांवर आमसभेच्या अध्यक्षाविरोधात आणि उपस्थित आमदारांविरोधात परिचारक समर्थकांकडून आक्षेप नोंदविण्यात आले होते। यानंतर सोमवारी माजी आमदार प्रशांत परिचारक समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन आमसभेचा निषेध करत आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर मंगळवारी आमदार अभिजित पाटील समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन परिचारक समर्थकांचा चांगलाच समाचार घेतला। आमदार अभिजित पाटील समर्थकांच्या पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मागील अनेक वर्षांपासून सामान्य नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी आमसभा घेण्यात आली नाही। 8 वर्षानंतर आमसभा घेऊन आमदार अभिजित पाटील यांनी सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न मांडण्याची संधी दिली। सदर आमसभा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आमसभेचा अध्यक्ष निवडून नियमानुसार घेण्यात आली। आमसभेसाठी 40हून अधिक खात्यांचे अधिकारी उपस्थित होते। यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागल्यामुळे आमसभेने 4ही आमदारांचा अभिनंदनाचा ठराव मांडला। मात्र परिचारक समर्थकांनी आपले अस्तित्व संपत चालल्याने आमसभेचा निषेध करून आपले राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होत असल्याने पोटसूळ उठला असल्याचे दाखवून दिले आहे। आधी त्यांनी मागील 25 वर्षात काय काम केले ते सांगावे। त्यांनी संस्थेची वाट लावली असल्याची टीका आमदार अभिजित पाटील समर्थकांनी केली। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, किरण राज घाडगे, संदीप मांडवे, नागेश गंगेकर, अनिता पवार, अमर सूर्यवंशी, प्रशांत शिंदे, तुकाराम म्हस्के, महादेव तळेकर, गणेश नन्नवरे, विशाल आर्वे उपस्थित होते। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले म्हणाले की 8 वर्षानंतर शासकीय नियमानुसार आमसभा पार पडली। यामध्ये ग्रामीण आणि शहरातील प्रश्न मांडण्यात आले। जास्तीत जास्त ग्रामीण भागातील नागरिकांना प्रश्न मांडण्याची संधी दिली गेली। महिलांनाही प्रश्न मांडण्याची संधी मिळाली। राव बहादूर परिचारकांच्या बद्दल हे जरी म्हणत असेल की त्यांच्या विरोधात वगैरे होतं, तर राव बहादूरांच्या विरोधात आम्ही कोणीच काय बोललो नाही। त्यांचं कधी आम्ही नावही घेतलं नाही आणि काय घ्यायचं काय कारण नाही, कारण ते सत्तेतच नाहीत आणि ते कुठल्याही लोकनियुक्त सरकारचे जरी ते सहयोगी असले तरी प्रत्यक्ष त्यांचा सहभाग नाही। जनतेतून ते निवडूनच आले नाहीत। त्यांच्याकडे आहेत कुठल्या संस्था आता? एक अर्बन बँक जी वाट लागली आहे, एक मार्केट कमिटी, तिथे आता बोलायचं कामच नाही। दूध संघ तर बंद पडला, आता राहता इटोवा त्याचे काय ते त्यांच्याबद्दल नाही बोलायचं मला। तर ज्यांचा आम्ही कधी विषयच घेतला नाही त्यांच्या बगल बच्चांनी नाहीतरी प्रश्न उकरून काढून हा गादाळो करायचं काय कारण नव्हतं। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 25-30 वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये काय केलं ते सांगावं। पंढरपूर नगरपालिकेच्या 180 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये काही ठराविक भागातच रक्कम खर्च केली जाते। बाकीचे पंढरपूरचे पब्लिक तुम्हाला, बाकीचे पंढरपूरचे मतदार तुम्हाला, बाकीचे सगळे प्रॉपर्टी धारक तुम्हाला पैसे देत नाहीत का? तुम्हाला टॅक्स देत नाहीत का? मग त्यांच्या वार्डातली कामं व्हायला पाहिजेत का नको? आणि ही जी सगळी कामं झाली तर रस्त्याची, त्यात परिचारकांचा काय संबंध आहे? ऑनलाईन टेंडर आहे, ऑनलाईन टेंडर काढलं, यांच्या आधीच्या कारकिर्दीमध्ये ते कधी रस्ते मंजूर झाले नाही झाले हा विषय गौणच आहे। पण कामं सुरू झाली, चांगली गोष्ट आहे, पण त्या कामामध्ये भ्रष्टाचार व्हायला नाही पाहिजे। क्वालिटी कंट्रोल करून ते काम तपासून व्हायला पाहिजे। या सगळ्यासाठी यांना जाब विचारण्यासाठी ही आमसभा झाली आणि ही कालची आमसभा फक्त नगरपालिकेचीच नसून सगळ्या तालुक्याची होती, तालुक्यातील सगळ्या प्रश्नाची होती। आणि आदरणीय आबांनी 7 वर्षानंतर जनतेला स्वतःचं मन मोकळं करून द्यायला जे एक व्यासपीठ करून दिलं